जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय जोहार, जय आदिवासी, जय बिरसा मुंडा, जय दुर्गावती, आदिवासी एकजुटीचा, आदिवासी स्वराज्य सेनेचा, आदिवासी स्वराज्य सेनेचा, दत्ताराम बेरी साहेबांचा, दत्ताराम बिरारी साहेबांचा. आज महाराष्ट्राचा आदिवासी मेळावा घेतला. त्याच्यामध्ये गौराई पूजन म्हणजे धान्याची आम्ही पूजन केलं आणि त्या धान्याचं असं वैशिष्ट्य आहे की ते सोन्याच्या स्वरूपात म्हणजे आपण पिकवतो आणि ते आपल्या संपूर्ण जनसंख्यांना पुरवलं जातं आणि त्या धान्याच्या माध्यमातून त्याचं सोनं होतं. ही गोष्ट आम्ही सगळ्यांना कळवू इच्छितो आणि आम्हाला हे आदिवासीचा मेळावा आदिवासी स्वराज्य सेनेतना मी श्री दत्ताराम रामचंद्र बिरारी राष्ट्रीय अध्यक्ष व संस्थापक हे सांगू इच्छितो की आमच्या समाजाचे जे विखुरलेले लोक आहेत त्यांना एकत्र करण्याचं काम जे धोडिया समाजाचे आहेत, जे कोकणा समाजाचे आहेत, त्याच्यानंतर दुबळा समाजाचे आहेत, गौंड समाजाचे आहेत, या सर्व समाजाला एकत्रित आणण्याचं काम आज आदिवासी मेळाव्याने केलेलं आहे. आता चांगल्या प्रकारे आता काहीच वेळापूर्वी वारली तारपा नृत्य झालं होतं. त्याच्यातनं आमचे जे पालघरचे आलेले आहेत आदिवासी समाज येथे प्रस्थापित झाले, त्यांनी हे मला भेटवस्तू म्हणून तारपा दिला आणि त्याचा मी स्वीकार केला कारण हे आमचं समाजाचं प्रतीक आहे आणि चांगल्या प्रकारे आम्ही समाजाची सेवा करू. त्यांचे जातीचे दाखले नाही आहेत, त्याच्यासाठी आम्ही संघर्ष करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो संघर्ष फक्त जातीच्या दाखल्यापुरता नाही तर आमच्या जीवनामध्ये जे इतर लोकांना सुविधा पोहोचवतात, ज्या योजना भेटतात ते आदिवासींचं सर्टिफिकेट नसल्यामुळे भेटत नाहीत आणि ही खूप लज्जास्पद गोष्ट आहे. आणि 1950चा पुरावा दाखवला जातो तेव्हा आदिवासींचं सर्टिफिकेट दिलं जातं. इथं खूप खाण्याची गोष्ट मी मानतो. आपला महाराष्ट्र देश 1960 साली स्थापन झाला, मग आमच्याकडे 1950ची मागणी केली जाते. ही गोष्ट चुकीची आहे आणि आम्ही जातीच्या दाखल्याबद्दल आम्ही सरकारला मागणी करतो. इकडचे जे रवींद्र वायकर साहेब आहेत त्यांना मागणी करतो, आमचे एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांना मागणी करतो आणि ह्या ठिकाणी आम्हाला आदिवासींचा हक्क मिळाला पाहिजे म्हणून आम्ही आजपासूनच आदिवासी समाजाचा हा बंड करतोय की आम्हाला आदिवासी समाजाचं कल्याण करायचं आहे. तर आदिवासी समाजासाठी आपल्याला सगळ्यांना लढावं लागेल. त्याच्यासाठी एकत्रितकरण झालेलं आहे आणि आदिवासी समाज आता मागे राहिलेला नाही, आदिवासी समाज एकत्र झालेला आहे. ह्याची मूळ नीती तुम्ही बघू शकतात की आदिवासी समाजाच्या महिला वर्ग, पुरुष वर्ग सगळे एकत्रित झालेला आहे. जय जोहार, जय आदिवासी, जय बिरसा मुंडा, जय बरमदेव, जय जोहार, जय जोहार, जय आदिवासी, जय आदिवासी, जय आदिवासी, जय आदिवासी, जय जोहार, जय जोहार. आदिवासी एक पूजन म्हणजे आम्ही धान जे पेरतो ते गावच्या ठिकाणी नदी किनारी ते रुजवलं जातं. पहिलं तर आम्ही संपूर्ण म्हणजे देवालयाला प्रदक्षिणा घालून ते नाचत घेऊन जातो. आता आम्ही शांताराम तलावात ते घेऊन जाणार आहे आणि त्याच्यानुसार मग पुढे त्याची प्रचिती अशा पद्धतीने होते. ते धान उगल्याच्या नंतर पाऊस कधी पडेल आणि अशा वैज्ञानिक दृष्टीने हा आमचा जो आदिवासी समाजाने त्याची पूजन केलेलं आहे आणि त्याच्यातनं माहिती पडते की पाऊस कशा प्रकारे पडेल, किती टायमाने पडेल आणि कशा रीतीने. त्या परीक्षणावर अवलंबून असतं. आमची जी वरिष्ठ मंडळी असतात ती त्या पद्धतीने त्याचं मार्गीकरण करते आणि त्याच्यावर आपलं जे धान पेरायचं असतं ते माहिती पडतं की कशा रीतीने. त्याच्यामुळे वैज्ञानिकदृष्ट्या तर आहेच पण सांस्कृतिकदृष्ट्या पण आम्हाला ह्या गौराई पूजनचं महत्त्व आहे. गौराई ही आमच्या म्हणजे जी लेडीज असेल, लहान मुलं असेल त्यांच्या डोक्यावर दिली जाते आणि ती नाचत गाजत आम्ही जी विसर्जन करतो. अशा पद्धतीने पद्धत आहे आमच्या आदिवासी समाजामध्ये
आणि त्याला आखातीचा सण म्हणतात. आखातीच्या सणामध्ये आम्ही हे गौराई पूजन, आपल्या मराठी भाषेमध्ये त्याला अक्षय तृतीया हे म्हटलं जातं. आणि अक्षय तृतीया हे माझ्या मते शुभ मुहूर्त म्हणून पण मानलं जातं. आणि त्याच्याबद्दल आमच्या आदिवासी समाजात पहिल्यापासूनची प्रथा आजही प्रचलित आहे. धन्यवाद. स्वराज्य सेना. स्वराज्य सेनेचा अभिनंदन करतो आणि खरोखर ते ज्या पद्धतीने त्यांचं ज्या कार्य जो लागू असतो ते खरोखर म्हणजे हे पद म्हणजे असं आहे ना, बिलारी साहेब चांगल्या प्रकारे म्हणजे लोकांना मदत करणं, कशा पद्धतीने करणं ते खरोखर मान्यास्पद आहे एकदम. आणि आम्ही पण आमचा जो प्रोग्राम झाला रवी फाउंडेशन ट्रस्ट, म्हणजे मी संस्थापक अध्यक्ष आहे, या उद्देशाने मी त्यांचा सन्मान केला होता आत्ता 11 तारखेला. खरोखर यांना जेवढा मानांना तेवढा पुष्कळ अभिमान स्पर्ध आहेत बिलारी साहेबांचा. आणि आम्ही ह्या आदिवासी जे स्वराज्य सेना आहे त्यांचा खरोखर आम्ही अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. याच्या पुढे त्यांनी असंच कार्य करावं आणि लोकांना मदत करावी. आणि त्यांना आम्ही आमच्या याच्यातर्फे त्यांना सन्मान चिन्ह आणि आदिवासी शेर म्हणून घोषित केलेलं आहे आणि त्यांना सन्मान चिन्हही दिलेलं आहे. तर याच्याबद्दल मी त्यांना दिलेलंच आहे. आणि एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवतो.